आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न भाजपनं पूर्ण केलं असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। सत्याचा मोर्चा हा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा आहे। विरोधकांचा महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधात कट आहे आणि महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल केली जातीये असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं। याशिवाय विकासाची चर्चा कुणीही करत नाही असा दावा त्यांनी केला। बाळासाहेबांचं असणारं स्वप्न काय होतं? तर इथे असणाऱ्या गरीबाला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक गरीबाला घर मिळावं ही भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सारख्या योजना या कार्यान्वित झाल्या पाहिजेत ही भूमिका बाळासाहेबांची त्यावेळेच्या काळात होती। काही मोर्चे आंदोलनं ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते, परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही। आणि आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे, यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये।